दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी। लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे। सांगली प्रतिनिधी। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली। भाजपचे आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी 10 लाख रुपयांची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जाते। मिरजेसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खाजगी हॉस्पिटल्स आपली सेवा देत आहेत, परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यात व इतर कोणत्या हॉस्पिटलमध्ये घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा जीव जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सूचना द्याव्यात, सक्त सूचना द्याव्यात, असे आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। अन्यथा अशा हॉस्पिटलना आमच्या पद्धतीने हिसका दाखवू असा इशाराही लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला आहे।